त्याच्या शेंगांची भाजी सगळेच जण करतात. पण आज आपण ज्या पद्धतीने ती भाजी बनवली आहे, त्या मसाल्यामुळे चव अगदी हॉटेलसारखी लागते. त्यात खोबरं आणि थोडेसे तीळ घातल्यामुळे येणारी चव नक्कीच ट्राय करा. चला तर मग आपण ह्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. ही शेवग्याची भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शेवग्याच्या शेंगांची भाजी आज आपण अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने बनवणार आहोत. ही भाजी पोळी, भाकरी आणि चपातीसोबतही छान लागते. हे सगळे कसे बोटं चाटत बसतील पहा. झटपट आणि पौष्टिक अशी ही शेवग्याची भाजीला आपण आता सुरुवात करणार आहोत पहा. ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत, पाव किलो आहेत ह्या शेंगा. याचे आपण असे तुकडे करणार आहोत पहा. सगळ्या शेंगांचे आपण इथे तुकडे करून घेतलेले आहेत पहा. शेंगांचे तुकडे केल्यानंतर त्याचे थोडे कडेने असे त्याचे साल काढून घ्यायचे आहेत पहा. खूपही साल काढायचे नाहीत आणि खूप कमी पण काढायचे नाहीत पहा. हे शेंगा मी अगोदर धुवून वगैरे घेतलेले आहेत. जेवढे निघतील त्या पद्धतीने आपण ते साल त्याचे काढायचे आहेत पहा. अशा पद्धतीने हे शेवग्यांचे सगळे तुकडे झालेले आहेत आणि त्याच्यात आपण इथं साल काढून घेणार आहे पहा. शेवग्याची भाजी अतिशय पौष्टिक असते पहा आणि आपल्या आरोग्याला फायदेशीर आहे. त्याच्यामुळे शेवगा नेहमी आपल्या आहारात असला पाहिजे. असे हे त्याचे सालं काढून घ्यायची आहेत पहा. तुम्हाला जर अशा पारंपरिक रेसिपी आवडत असतील, हेल्दी, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण या भाजीला खोबरं आणि तीळ टाकलेलं आहे पहा. त्याच्यामुळे वेगळी अशी इथं चव लागते पहा. अशी ही चवदार झणझणीत भाजी नक्की एकदा ट्राय करा. आपण त्याचे सालं पण काढून घेतलेत पहा आता. आता आपण कढईत ती भाजी शिजायला टाकणार आहोत शेंगा. सगळ्यांचे साल ठेवायचे पण नाही जास्त. खूप जर साल तुम्ही घेतले काढून तर ती अशी भाजी लिबलिबीत होईल एकदम त्या शेंगा आणि खूप जर ठेवल्या त्याला शेंगाला तर ते शिजणार नाहीत व्यवस्थितशीर. त्याच्यामुळे असे बऱ्यापैकी ते काढून घ्यायचे आहेत पहा. आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकलेली पहा आणि थोडं मीठ टाकलेलं आहे आणि मग आपल्याला या शेंगा त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत सगळ्या आणि एक 70-75% घ्यायच्या शिजून. शिजवून घ्यायचे तर पलीकडच्या गॅसवर आपण ठेवू तोपर्यंत इकडं आपण मसाला तयार करू पहा इकडच्या गॅसवरती. आता मसाल्यामध्ये आपण खोबरं घेतलेलं आहे पहा. हे खोबरं मी किसून घेतलेलं आहे. साधारणपणे अर्धी वाटी खोबरं आहे ती मी तुम्हाला दाखवले ते आता. खरपूस भाजून घ्यायचं आहे पहा. नंतर याच्यामध्ये आपण आता थोडेसे तीळ टाकणार आहोत ह्या स्टेजला. तिथंच कोपऱ्यात आपल्याला ती भाजून घ्यायची आहेत पहा. या भाजीला तिळामुळे अतिशय स्वादिष्ट भाजी लागते ही. शेंगदाण्याचा वापर इथं नाही केलेला पहा आपण, त्याऐवजी आपण तीळ टाकलेले आहेत. आता हे सगळं एकत्र भाजून घ्यायचंय. छान भाजतं पहा. छान असं त्याला असं कडक झाले ते एकदम आणि गार झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरला लावायचे आहेत. आपण गरम असताना काही मिक्सरमध्ये टाकणार नाहीत. शेंगा तिकडं शिजत आहेत पहा. आपण त्याला झाकण ठेवलेलं आहे आणि हे खोबरं एकदा गार झाल्यानंतर मग आपण ते मिक्सरला लावून घेणार आहेत पहा. छान असं लालसर झालंय पहा ते खोबरं. असंच असंच व्हायला पाहिजे ते. आता आपण ते मिक्सरमध्ये काढून घेऊ पहा. आपण सुरुवातीला आपण हे खोबरं आणि हे तीळ याचा स्वतंत्र असा बारीक करून घेणार आहेत पहा आणि ते काढून घेणार आहेत. आपण ते चांगलं बारीक होतं पहा ते. कडक झाल्यामुळे काही अडचण येत नाही, काही नाही. आणि ते भांड्यात काढून घेऊ एका आपण. काढून घेतलं पहा आपण ते बारीक झाले पहा. नंतर ते आपल्याला त्याच्यात टाकायचंय. याच्यानंतर आपण एक मोठा असा एक टोमॅटो इथं घेतलेला आहे पहा. तो मिक्सरमधून त्याची आपण इथं पेस्ट करून घेणार आहेत. तुम्ही तसा टाकला तरी पण चालेल, पण पेस्टमुळं काय होतं, भाजीला थोडा दाटसरपणा येतो आणि छान लागते भाजी. आपण त्याची पण इथं पेस्ट तयार करून घेतली पहा. आपल्या शेंगा आता बऱ्यापैकी शिजल्यात पहा. पहा जवळ-जवळ 75 ते 80% शिजल्यात. आपल्याला एका उकळीत आपली भाजी तयार होईल आता. आता भाजीला सुरुवातच करायची आहे आपल्याला. कढई ठेवलेली आहे पहा आणि पलीकडे आपल्याला गरम पाणी पण ठेवलंय मी. शेंगा शिजलेल्या घेतल्यात खाली काढून. पाणी आपल्याला भाजीमध्ये गरम टाकायचं आहे, त्याच्यामुळे पलीकडे आपण ते ठेवलंय. आता ह्या कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलंय पहा. तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, कमी जास्त करू शकता. तापले पहा तेल, मोहरी टाकलेली आहे आपण. चांगली तडतडली पहा. जिरे पण टाकलेले आहेत. कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाका, माझ्याकडे नव्हता. हे मी असं याचे काप असे उभे चिरून घेतलेला लसूण आहे पहा. छान लागतो असा लसूण भाजीला. कांदा टाकून घेतलाय पहा. साधारणपणे मध्यम आकाराचे 2 कांदे आपण इथं घेतले होते. ते चांगलं परतून घ्यायचंय पहा. गोल्डन कलरवर हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे.
कारण आपण कांदा काही मिक्सरमधून काढलेला नाही, त्याच्यामुळे तो इथं चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता ही आलं आणि लसणाची ही पेस्ट केलेली पहा. आपण ते मी खलबत्त्यात ओबड-दोबड कुटलेलं आहे, त्याच्यामुळे ते टाकलंय मी आता ह्याच्यामध्ये. ते पण याच्यामध्ये जरा त्याचा ओलसरपणा जाईपर्यंत थोडं आपलं परतून घ्यायचंय जरा. कांदा आपला चांगला परतलाय, कांदा लसूणही परतलाय आपला. आता याच्यामध्ये मी सगळ्या काही याच्यात घेतले पहा, लाल तिखट आहे आणि हळद आहे आणि हिंग आहे. लाल तिखट काश्मीरी 1 चमचा आणि तिखट जे आहे, लवंगी मिरचीचं ते 1 चमचा असं ते 2 चमचे छोटे तिखट घेतलेलं आहे मी. म्हणजे भाजी पण तिखट लागते आणि आपल्या भाजीला कलर पण चांगला येतो. टोमॅटोची पेस्ट मी याच्यामध्ये टाकलेली पहा. असं छान परतून घ्यायचंय पहा. परतण्यावरच भाजीचं खरं टेस्ट अवलंबून असते. चांगलं परतून घ्यायचंय. थोडंसं पाणी टाकणार आहेत आपण, आपले मसाले जळणार नाही याची काळजी आपण घेणार आहेत. मीठ टाकायचंय पहा. मीठ टाकलं आहे तर ते कसं सॉफ्ट होतात टोमॅटो त्याच्यामुळे. मऊ होतात आणि लवकर शिजतात. हे काय मीठ टाकून घेतलंय आपण आता. सगळंच मीठ टाकून घ्यायचं जेवढं भाजीला लागेल तेवढं. नंतर कमी पडलं तर टाकता येईल. पण जास्त जर मीठ झालं तर खारट झालं तर प्रॉब्लेम तयार होतो. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचंय तुम्ही. तुम्हाला जास्त झणझणीत पाहिजे असेल भाजी तर मग करायची तुम्ही. अजून टाकायचंय तिखट. त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहेत आपण थोडंसं आणि चांगलं शिजवून घ्यायचंय ते आपल्याला. म्हणजे टोमॅटो चांगले सॉफ्ट होतील पहा आणि मसाल्यातला अर्क चांगला उतरतो मग भाजीमध्ये. चांगलं शिजवून घ्यायचंय ते आपल्याला. झाकण ठेवून शिजवायचंय पहा आपल्याला पद्धतशीर. पाणी गरम झालेलं आहे. तिकडचं गॅस विझून टाकलाय आपण आता. शिजलंय पहा आता ते. त्याच्यामध्ये आपण जे खोबरं आणि तिळाची जी गेला होता भरडा, भरडा म्हणजे चांगलं बारीक झालं. ह्या स्टेजला इथं टाकून घ्यायचंय पहा. नंतर पुन्हा झाकण लावून ते चांगलं त्याचं तेल सुटेपर्यंत आपण ते शिजवणार आहोत. छान त्याला हे आले पहा. कढईने चांगलं तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आता. आता शेंगा शिजलेल्या त्याच्यात टाकून द्यायच्या आहेत आपल्याला. छान शिजल्यात पहा आपल्या शेंगा. मस्त त्याला टेस्ट आलेली आहे चांगली. आणि गरम पाणी आपले मेंबर किती आहेत. फार पातळी भाजी करायची नाही ना तर ती चांगली नाही लागत. सर्वसाधारणपणे आज खोबरं अजून त्याच्यामध्ये शिजणार आहे पहा. आणि जे तीळ टाकलेले ते पण थोडे शिजणार आहेत. त्याच्यामुळे त्या बेताने आपण पाणी टाकायचं आहे. त्याला थोडंसं ते शिजेल पहा त्याच्यामुळे कोथिंबीर पण आपण टाकलेली थोडी त्या ह्याच्यामध्येच. छान होती पहा अशी भाजी. चांगली उकळी येऊ द्यायची पहा. आता याच्यामध्ये धना पावडर टाकलेली आहे आपण ह्या स्टेजला आणि थोडासा घरचा मसाला आहे आमचा, तो टाकलेला आहे पहा 1 चमचा. आणि उकळू द्यायची चांगली भाजी. उकळली का लगेच काढून घ्यायची. भाजी झालेली आहे आपली तयार. फक्त एक उकळी मारायची आहे मसाले मेल्ट होईपर्यंत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. अशी चमचमीत अशी भाजी तयार होते पहा. एकदा ही भाजी नक्की ट्राय करा. धन्यवाद.